नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या विषयामध्ये आपण हिंदू धर्मामध्ये मूर्तीची पूजा केली जात असते आणि ही मूर्तीची पूजा करत असताना साधारण प्रश्न असा पडतो की मूर्तीची पूजा का केली जाते. जर मनच पवित्र असेल तर मग मूर्तीची पूजा का करायची. मित्रांनो, आपलं आयुष्य हे जीवन जगत असताना ह्यामध्ये असणारी वेगवेगळी टेन्शन म्हणा किंवा सुख दुःख म्हणा किंवा येणारे जीवनामध्ये अनुभव म्हणा, माणसाच्या जन्मापासून माणसांच्या मृत्यूपत्र जो काय प्रवास असतो त्याला सर्वसाधारणपणे जन्म असं म्हटलं जातं. आणि हे जन्म किंवा हे जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणीला अशा आकांक्षेच्या अपेक्षाप्रमाणे अडचणी निर्माण होत असतात. आणि एक वेळा अशी येते की आपण चांगलं करायला जात असतो आणि त्रास होत असतो, वाईट गोष्टी घडत असतात आणि त्याबाबत आपणला मानसिक टेन्शन येत असतं. आणि अशा वेळी सर्वांचा सल्ला घेऊन सुद्धा किंवा मनाच्या शांततेसाठी आपण मूर्तीपूजेच्या पाठी लागत असतो. मग त्यासाठी प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं असतं, प्रत्येकाचा धर्म वेगळा असतो, प्रत्येकाचा दृष्टिकोन देवादेवतांच्याकडे बघण्याचा वेगळा असतो. काही लोकांना श्री महालक्ष्मींचं दर्शन घेतल्यानंतर सुख समाधान वाटत असतं. मूर्तीची पूजा समोर दर्शन घेतल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर जे समाधान मिळत असतं. काहींना कुललक्ष्मी, तुळजाभवानी, काहींना रेणुका, काहींना ज्योतिबा असे आपल्या देवांची दररोज मूर्तीपूजा केल्याशिवाय सुख समाधान शांती वाटत नसतं. जर मग मनापासूनच जर तुम्हाला शांतता असेल तर मग मूर्तीच्या पूजा का पडायचं असा सुद्धा प्रश्न निर्माण येतो. तर मित्रांनो, माणसाला दिलेलं जे मन आहे ते चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर कुठेही थांबत नाही. जर तुम्ही मनामध्ये ठरवलं की मला ठीक आहे, एक अशी निसर्गामध्ये शक्ती असते, अध्यात्म शक्ती असते, त्या शक्तीनुसार तुम्हाला सुख समाधान हे मिळत असतं. पण तुमचं मन स्थिर झालं पाहिजे. कुठलीही देवता असू दे, त्या देवतेचं नाव घेऊन तुम्ही मनामध्ये निर्मळ मनाने ध्यानधारणा केली तरीसुद्धा समोर मूर्तीपूजेची काही गरज नव्हती. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशीच प्रथा होती. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या देवतेचं मूर्ती नव्हत्या त्यावेळी ध्यानधारणा केली जात असे. आणि त्यानंतर नंतर ज्यावेळी माणसाच्या मनुष्यामध्ये ज्यावेळी वेगवेगळे विचार येऊ लागले, चिंतन मनामध्ये डोक्यामध्ये येऊ लागले, टेन्शन घ्यावं लागले, त्यावेळी त्या व्यक्तीला, त्या माणसाला समाधानासाठी समोर कुठली तरी एक मूर्ती असावी आणि त्या मूर्तीचं दर्शन घेत असताना सगळ्या मनाची चंचलता आहे ती निघून जावे आणि आपलं मन एकाग्र व्हावं अशा दृष्टिकोनातून ह्या मूर्तींचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण बघा, एखाद्या मंदिरामध्ये गेले असेल तर आपलं संपूर्ण जे काही डोक्यात टेन्शन असतं ते थोडंसं देवळाच्या बाहेर येतं आणि आपण मूर्तीकडे एकसारखं पाहत बसतो. ह्यालाच तर भक्ती म्हणत असतात. त्यावेळी फक्त तुमच्या मनामध्ये जे काही समाधान असतं ते मूर्तीला पाहिल्यानंतर अतिशय समाधान असतं. त्यासाठी हिंदू समाजामध्ये मूर्तीही तिची पूजा केली जात असते. तुमच्या मनामध्ये विचार हे वेगवेगळे असू शकतात. समूर्त कारण हे जे आहे ते हिंदू संस्कृतीतलं की मूर्तीची पूजा करणे. जर तुमच्या मनामध्ये चंचलता असेल तर तुम्ही मूर्तीसमोर बसून मन शांत करू शकता. अन्यथा जर तुमचं मन पवित्र असेल, समाधानी असेल तर मूर्तीची पूजा नाही केलीसा तरीसुद्धा ज्या देवदेवतांची तुम्ही आठवण काढाल ते देवदेवता आहे हे तुमच्या ध्यानीमनी सातत्यानं असणार. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश आहे की चालू जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणी येत असतात आणि अनेक अडचणीवर ज्यांचा सल्ला घेईल ते सल्ला वेगवेगळे सांगत असतात आणि मनाच्या ह्या द्विधा स्थिती होत असतात. आणि ह्या मनाच्या द्विधा स्थिती होत असताना नेमकं माणसाला काय करावं हे समजून येत नाही. आणि अशावेळी
मग फक्त शांतता 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 आणि समाधान पाहिजे असतं. त्यासाठी मार्ग आपण अवलंबतो. छानसं आपल्या जीवाला किंवा मनाला शांतता मिळेल अशा मंदिरामध्ये जाऊन मूर्तीच्या नतमस्तकी होऊन तिथं थोडं समाधानी वाटण्यासाठी आणि आत मंदिरात गेल्यानंतर भक्तिभावानं पाया पडल्यानंतर सात्विक समाधान हे प्रत्येकाला मिळत असते. त्यामुळं आपल्या हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा केली जात असते. याला वेगवेगळे विचार असू शकतात, वेगवेगळी कारणं असू शकतात. पण माझ्या माहितीप्रमाणे हे जे काही कारण आहे, मनाची द्विधास्थिती होऊ नये आणि मन एकाग्र चित्तेनं शांतपणे त्या मूर्तीला पाहिल्यानंतर एकाग्र शांत होऊन अध्ययनात किंवा भक्तिभावात डुबावं अशा पद्धतीनं हे माझं थोडंसं विचार एकमेकाचे होते. धन्यवाद मित्र. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.